नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। एप्रिल महिना हप्ता वाटप संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच निर्णयाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सोबतच चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया एप्रिल हप्ता वाटप संदर्भात महत्त्वाची अपडेट। तर पहा, एप्रिल महिना हप्ता वाटप या संदर्भात माहिती आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती ही तारीख कशाची, तर हप्ता वितरणाची तारीख या संदर्भात माहिती आहे। त्याचबरोबर टेम्पररी दिव्यांग बांधवांना एप्रिलचा हप्ता मिळतो की नाही या संदर्भात सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, पोर्टलवरती एक मेसेज तुम्हाला दिसत आहे आणि हा मेसेज सामाजिक न्याय विशेषाही विभागांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत, दिव्यांग लाभार्थी सोडता इतर लाभार्थ्यांसाठी हा मेसेज आहे। मग दिव्यांग लाभार्थ्यांना हप्ता नेमका कधी जमा होणार, हा त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। ज्या पद्धतीने सामाजिक न्याय विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी पोर्टलवरती मेसेज देण्यात आलेला आहे। तारीख वितरण म्हणजे हप्ता वितरणाची जी माहिती देण्यात आलेली आहे, त्याच पद्धतीची माहिती तुम्हाला दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती आपल्याला पाहण्यास मिळू शकते। कारण ज्या पद्धतीने या लाभार्थ्यांना म्हणजे विशेष सहाय्य योजनेतील इतर लाभार्थ्यांना अपडेट देण्यात येते, माहिती देण्यात येते की तुम्हाला हप्ता वितरण कधीपर्यंत होणार आहे, कधीपर्यंत प्रक्रिया सुरू असणार आहे, त्याच पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांना सुद्धा हे नोटिफिकेशन मिळणं गरजेचं आहे आणि अशाच पद्धतीचं नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती। आता दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नेमकी तारीख येते का, मेसेज येतो का, काय येतं हे आणखीन आपल्याला ज्यावेळेस प्रसिद्ध होईल, ती माहिती येईल त्याच वेळेस कळणार आहे। परंतु सद्यस्थितीला एप्रिलच्या हप्ता वाटपाची जी तारीख आलेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना, त्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग बांधवांसाठी ही तारीख नाही, हा मुद्दा लक्षात घ्या। दिव्यांग बांधवांसाठी एक वेगळी सेपरेट तारीख येणार आहे, 2,500 वितरणाची तारीख असणार आहे ती। आणि त्यातही आता टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांना एप्रिलचा हप्ता मिळतो की नाही हाही प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सूचना देण्यात आलेली आहे, टेम्पररी UDID कार्ड धारक उमेदवारांना विशेष सहाय्य योजनेतील कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही। याचाच अर्थ मग आता एप्रिलचा हप्तासुद्धा बंद होतो की काय, असा प्रश्न त्या शासन निर्णयामुळे निर्माण झालेला आहे। ज्यावेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस या सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि त्यासाठी अगोदर नोटिफिकेशन येणं, तारीख येणं गरजेचं आहे। पाहू आता ही प्रोसेस कधी सुरू होते। जशी प्रोसेस सुरू होईल तसं कळवण्यात येईल। त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।